डॅन्ड्रफ जात नाही, कारण तुम्ही पण नक्कीच या चुका करत असाल. वेलकम टू 32 डेज 32 टिप्स लुक चेंजिंग सिरीज बाय हेअर एज्युकेटर अतुल. फर्स्ट डे फर्स्ट टिप मध्ये आपण डिस्कस करणार आहोत डॅन्ड्रफचे रिझन, डॅन्ड्रफचे टाईप आणि डॅन्ड्रफवरती उपाय. सो फर्स्ट, ड्राय डॅन्ड्रफ. आजपर्यंत तुम्ही ऍड मध्ये पाहत आला असाल, मुलींना प्रपोज केला आणि मुलींनी शोल्डरवरती जो डॅन्ड्रफ पाहून प्रपोज नाकारला, तो असतो ड्राय डॅन्ड्रफ. सो ड्राय डॅन्ड्रफचे रिझन आहे बॉडी डिहायड्रेट असणं, स्काल्प ड्राय असणं. सो त्यावरती आपण चूक काय करतो की जास्त पीएच लेवल असलेले शॅम्पू यूज करतो. त्याने काय होतं, आणखी स्काल्प क्लीन होतो. त्यावरती हा उपाय आहे की तुम्ही तुमच्या स्काल्पला कंटिन्यू नरिश करत राहा, मॉइश्चर ठेवा. म्हणजे आठवड्यातून 2 ते 3 वेळा ऑइलिंग करा. नंतर सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यासाठी आहे ना, सल्फेट आणि पॅराबेन फ्री. नाही तर कमीत कमी पीएच लेवल असलेले शॅम्पू होम केअरमध्ये यूज करा. सेकंड टाईप आहे ऑइली डॅन्ड्रफ. ऑइली डॅन्ड्रफचे रिझन आहे की कंटिन्यू ऑइल इन्क्रीज होतं बॉडीतून. ऑइली स्काल्प असल्यामुळे फंगल्स लवकर होतात. सो त्याच्यावरती उपाय आहे बिलकुल ड्राय डॅन्ड्रफच्या अपोजिट करायचं. स्काल्प नेहमी क्लीन ठेवायचा. थोडा हाय पीएच लेवल शॅम्पू असेल तरी चालेल, पण आठवड्यातून 3 ते 4 वेळा शॅम्पू करणं कंपल्सरी आहे आणि स्काल्प क्लीन ठेवणं कंपल्सरी आहे. डॅन्ड्रफचा थर्ड टाईप आहे फंगल डॅन्ड्रफ. फंगल डॅन्ड्रफ हा ओळखायचा कसा? फंगल डॅन्ड्रफ हा स्काल्प रेडनेस असतो, स्काल्पमध्ये खूप सारी इचिंग असते. स्काल्प सोबत ॲब्रोमध्ये पण तो मोस्ट ऑफ वेळेस दिसला जातो. तर ह्याच्यावरती उपाय काय? तर ह्याच्यावरती डॉक्टर रिकमेंडेड जो शॅम्पू आणि कंडिशनर असेल तेच होम केअरमध्ये यूज करायचे. सो डॅन्ड्रफचा फोर्थ टाईप आहे प्रोडक्ट बिल्ड डॅन्ड्रफ. प्रोडक्ट बिल्ड डॅन्ड्रफ म्हणजे जे तुम्ही रेग्युलर स्टायलिंग प्रोडक्ट वापरता, जसं की वॅक्स आहे, वॅक्स पावडर आहे, स्टायलिंग कोणताही प्रोडक्ट असू द्या, तो तुमच्या स्काल्पवरती बिल्ड होतो. त्याच्यावरती उपाय म्हणजे तो इझिली वॉशेबल असतो. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही स्टायलिंग प्रोडक्ट वापरता त्यावेळेस लक्ष द्या की होम केअरमध्ये 3 ते 4 वेळेस आठवड्यातून हेअर वॉश करणं आहे आणि तो डॅन्ड्रफ इझिली वॉश होतो. सो तुमच्या रेग्युलर रुटीनमध्ये ह्या टिप्स फॉलो करा आणि तुमच्या डॅन्ड्रफ पासून सुटका मिळवा.